हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला शिकवणार आहे बफॉन किंवा पफ कसा बनवायचा सोप्या पद्धतीने. तर मी दीपाली, एक प्रोफेशनल मेकअप अँड हेअरस्टायलिस्ट आहे. तर स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आपण काय करायचं, सेंटर पार्टिशन करायचं. त्यानंतर आपण इयर टू इयर सेक्शन्स काढायचे आहेत. बफॉन करण्याच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला हे म्हणजे जे सेक्शन्स आहेत हे काढावेच लागतात. ठीक आहे. सो आपण दोन्ही बाजूनी इयर टू इयर सेक्शन्स काढलेले आहेत आणि त्याला होल्ड करायचं आहे, म्हणजे काय मिक्स वगैरे नाही झाले पाहिजे ते केस. सो अशा प्रकारे तुम्ही इकडे होल्ड करू शकता. देन जो क्राउन एरिया आहे आपला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. क्राउन एरियामध्ये मी एक म्हणजे तो क्राउन एरिया तो सेक्शन आहे तो मी वेगळा केलेला आहे आणि नीट अँड क्लीन पद्धतीने त्याला सेट करत आहे. ठीक आहे. सो आपल्याला जेवढं नीट असेल ना तेवढं आपल्याला आपण सेक्शन काढायचा आणि जे बाकीचे जे केस आहेत त्याला मी रबर बँडच्या साहाय्याने ना होल्ड करून ठेवते, म्हणजे जेणेकरून ते मध्ये केस येणार नाही त्याच्यामध्ये. ओके. देन मी आता जो क्राउन एरिया घेतला आहे त्याला पण नीट अँड क्लीन करत आहे आणि त्याच्यामधनं छोटे छोटे सेक्शन्स घेत आहे. तुम्ही बघू शकता मी फार छोटासा एक सेक्शन्स काढलेला आहे. तो पण आपल्याला नीट अँड क्लीन पद्धतीनेच काढायचा आहे. त्यानंतर सगळे सेक्शन्स आपल्याला हॉरिझॉन्टलीच काढायचे आहेत. वरच्या दिशेने पकडून थोडं बॅक कोमिंग करायची आहे, स्कॅल्पमध्ये करायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये करत आहे त्या प्रकारे सेम स्कॅल्पमध्ये. जर मध्ये करणार ना तर तो बफॉन जो आहे ना तो बरोबर बनणार नाही. सो तुम्ही बघू शकता मी एकदम छोटे छोटे सेक्शन्स घेत आहे आणि छान स्कॅल्पमध्ये तिथे बॅक कोमिंग करत आहे. ठीक आहे. सो तुम्ही स्प्रे वगैरे पण यूज करू शकता, पण मी मोस्टली स्प्रे अवॉइड करते, कारण तसा पण बफॉन छान बनतो. पण कोणाचे सिल्की वगैरे केस असेल तर आपण तिथे स्प्रे यूज करू शकतो. ठीक आहे. सो बघा अशा प्रकारे सेक्शन्स घेऊन मी असा बफॉन एक रेडी केलेला आहे. नीट अँड क्लीन पद्धतीने करायचं आहे आणि जेवढा तुम्हाला उंच हवा आहे तुम्ही तेवढे ते सेक्शन्स घेऊन बॅक कोमिंग तेवढी जास्त करून तुम्ही तो उंच करू शकता. समजा कुठे कमी जास्त वाटत असेल तर तिथे तुम्ही टेलकोमच्या सहाय्याने उंच वगैरे करू शकता. मी बघा कशी करत आहे त्या प्रकारे. ठीक आहे. सो तर लेवलला येऊन जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट व्हेरिएशनमध्ये जे तुम्हाला व्हेरिएशन द्यायचं आहे तुम्ही ते देऊ शकता. सो बघा अशा प्रकारे मी एक बफॉन रेडी केलेला आहे. बफॉन किंवा पफ पण म्हणू शकतो आपण. याला किती पण प्रेस करा, दाबा, हा दबणार नाही, चपटा होणार नाही, हा असा उंचच राहणार. ठीक. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर माझा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करा. तोपर्यंत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.